जय शिवराय मित्रांनो, आज दुर्ग मावळा प्रतिष्ठान परिवार मुंबई जिल्हातर्फे जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या ज्या घाटवाटा आहेत आणि त्या ठिकाणचे जोडलेले माझे जे अनुभव आहेत, ह्या माध्यमातून दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीशजी काळे यांनी मला दुर्ग मावळा प्रतिष्ठान या फेसबुक पेजवर बोलण्याची एक संधी दिली। मी प्रथमतःच त्यांच्या संपूर्ण टीमचे, संपूर्ण परिवाराचे ऋण व्यक्त करतो। तसं जर पाहिलं तर दुर्ग मावळा प्रतिष्ठान परिवाराच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवून, त्यांच्या कामाची त्यांची पद्धत पाहून, त्यांच्या कामाचा आदर्श घेऊन ह्या परिवाराने खूप मोठं काम चालू केलेलं आहे। त्यामध्ये असतील गडकोट स्वच्छता किंवा संवर्धन असेल, गडकोट भ्रमण व त्याबाबत अभ्यास मोहीम असेल, ऐतिहासिक पोवाडे जे पूर्वीच्या काळी म्हटले जायचे त्यांचंही जतन करण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलं आहे। विविध व्याख्याने असतील, आत्तापर्यंत त्यांनी विविध प्रकारची व्याख्यानं आयोजित केलेली आहेत की आपला कुठला तरी ऐतिहासिक वारसा हा घराघरामध्ये ह्या व्याख्यानांच्या माध्यमातून पोचावा, हेही प्रयत्न त्याच माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे केले आहेत। इतिहास जपणे, इतिहास घरोघरी पोचवणे, असे विविध कामं त्यांची या माध्यमातून चालले आहेत। तसेच गडकोटांवर शिवजयंती साजरी करणे, सण उत्सव, त्यानंतर विविध प्रकारची अशी असणारी तिथली संस्कृती या गडकोटांवर ते जपवणूक करतात। गावातील रस्त्यावर असणाऱ्या शिवस्मारकांची, मुंबई शहरासारख्या जे असणारे रस्त्यावरील जी शिवस्मारके आहेत अगदी धुळीमध्ये माखलेली असतात आणि ती स्वच्छता करण्याचं काम हे आपलं दुर्ग मावळा प्रतिष्ठान करते आणि खरंच अभिमान वाटतोय। दुर्गम भागामध्ये हे जे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आहे हे चांगल्या प्रकारचं काम करते। त्याच्यामध्ये असतील गरजू व्यक्ती असतील त्या ठिकाणी दुर्गम भागातील, त्यांच्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, शाळा, आश्रमशाळा, अनाथालय, बालवाडी यांना शैक्षणिक ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्याचे काम या माध्यमातून ते करतात। विविध प्रकारचे शिबिरे अतिदुर्गम भागामध्ये असणाऱ्या या तेथील जनतेसाठी हे करतात। आरोग्याविषयीची जी जनजागृती आहे या माध्यमातूनही ते काम करतात। नैसर्गिक आपत्ती, वादळ असेल, आग असेल, त्याच्यात महापूर असेल, यामध्ये दुर्ग मावळातील असणारे जे सदस्य आहेत ते चांगल्या प्रकारचं काम करतात। पर्यावरण संरक्षण कसं करावं या संदर्भाने त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची काळजी ते घ्यायला सांगतात आणि लोकांना भाग पाडतात की पर्यावरण संवर्धन करा, पर्यावरणाचं रक्षण करा, हे त्या माध्यमातून त्यांचं चांगल्या प्रकारचं काम चालू आहे। त्याच्यानंतर जर कोणाला रक्ताची आवश्यकता जर पडलीच, म्हणजे विविध प्रकारचे जे रक्तगट आहेत आणि त्या रक्तगटाची जर एखाद्या गरजूला जर मदत लागत असेल तर आपलं जे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या जे सदस्य आहेत त्यांचं स्वतःचं रक्त त्या ठिकाणी देण्याचा ते प्रयत्न करतात। म्हणजे चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम हे दुर्ग मावळा प्रतिष्ठान करते। मी घाटवाटांवर निश्चितच बोलणार आहे, परंतु दुर्ग मावळा प्रतिष्ठान नक्की काय करतं हे माहीत होणं खूप गरजेचं आहे। त्यांची कार्य आपल्याला माहीत होणं खूप गरजेचं आहे। म्हणून हा थोडक्यात त्यांचाही परिचय करणं महत्त्वाचा विषय, कारण हीच वस्तुस्थिती जर प्रत्येकाने जर अवलंबली आणि त्या माध्यमातून जरी सेवा जरी केले, छत्रपतींचे विचार जरी या माध्यमातून त्यांनी जर आत्मसात केले तर निश्चितच हा चांगला उपक्रम एक वेगळ्या लेवलला, वेगळ्या अंगाला आपल्याला घेऊन जाईल असं सांगावंसं वाटतंय। रस्त्यावरील जे प्राणी भटकतात त्या प्राण्यांची राहण्याची सुविधा, पक्षी जे तडफडत असतील पक्ष्यांना अन्नाची सुविधा किंवा पक्ष्याच्या संरक्षणाची सुविधा दुर्ग मावळा प्रतिष्ठान करते। खरोखर त्यांच्या कार्याचा हेवा या माध्यमातून खूप वाटतोय। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कला जोपासण्याचं काम, आपली ही भारतातील कला संस्कृती, महाराष्ट्राची कला संस्कृती जोपासण्याचं काम हे दुर्ग मावळा प्रतिष्ठान करते। आपल्या कलेच्या माध्यमातून विविध प्रकारचे त्या ठिकाणी कला उभारून माणसांना त्या ठिकाणी संबोधित करण्याचं काम करतात। हा थोडक्यात एक परिचय आपला दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा आहे। आणि आज जे लाईव्हच्या माध्यमातून मला जो मौका दिला, त्यांनी जी बोलण्याची संधी दिली, असं त्यांचं एक थोर कार्य सांगणं खूप गरजेचं आहे। आजचं जे व्याख्यान आहे हे आपण ऑनलाईन भटकंतीद्वारे करणार आहोत। विषय आज चांगला दिलेला आहे, विषय दिलेला आहे जुन्नर तालुक्यातील घाटवाटा व सानुभव।
आता घाटवाटा म्हटल्यावर आपल्यासमोर उभे राहतात विविध प्रकारचे डोंगररांगा, सह्याद्रीच्या डोंगररांगा असतील, किती विविध प्रकारच्या या घाटवाटा आहेत आपल्यासमोर उभा राहतात. मी घाटवाटा सांगण्या अगोदर ह्या घाटवाटांचा उपयोग पूर्वीच्या कालखंडामध्ये स्वराज्यासाठी कसा केला गेला याकडे एक थोडासा मी एक दृष्टिक्षेप टाकेल. ह्या घाटवाटा का असाव्यात आणि पूर्वीच्या काळी या घाटवाटांचा वापर का केला जायचा, तर शत्रू सैन्यांना कोंडीत पकडण्यासाठी या घाटवाटांचा चांगल्या प्रकारे वापर केला जायचा. आता शत्रू सैन्यांना कोंडीत पकडणे म्हणजे नक्की काय? बरं, ही संकल्पना पहिली समजून घेण्याआधी, घाट वाटा समजून घेण्याआधी आपल्याला एक डोंगर समजून घेणं खूप गरजेचं आहे. की आपल्याला डोंगर जर कळाला आणि डोंगर कळून घेण्यासाठी आपल्याला भूगोल येणं खूप महत्त्वाचं आहे. आता भूगोल का आला पाहिजे? कारण मॅपच्या माध्यमातून जर आपल्याला भूगोल वाचता आला तर निश्चितच त्या डोंगर रांगांचा जो उतार आहे, कुठे कंट्रोस आहेत, ज्या ठिकाणी जवळजवळ कंट्रोस आहेत त्या ठिकाणी चढण मार्ग दाखवला जातो. म्हणजे तो एक भौगोलिक स्थिती आपल्याला मॅपच्या माध्यमातून माहीत होणं खूप गरजेचं आहे. बरं, ही भौगोलिक स्थिती माहीत का असणं गरजेचं आहे? त्याचाच आपल्याला फायदा पुढे मी जसं सांगितलं शत्रू सैन्यांना कोंडीत पकडण्यासाठी होतो. म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये दबलेली जर जागा असेल आणि शत्रू सैन्याची जर येणारी वाट ती असेल तर त्या वाटेचा वापर शत्रू सैन्यांना मारण्यासाठी कसा केला जायचा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि गनिमी काव्याचाही वापर ह्या घाटवाटांच्या माध्यमातून कसा केला जायचा, जर याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांच्या हेर खात्यातील जे असणारे आपले बहिर्जी नायक आहेत यांचं एक उत्तम उदाहरण देता येईल. आपल्या दुर्ग प्रतिष्ठान मावळ्यांनी लोककलेच्या माध्यमातून खूप पुढे जाण्याची एक भरारी घेतलेली, त्या जागवण्याचं काम केलं आहे. हेर खातेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वेशांतर करून बहिर्जी नायक आहेत त्यांनी आपलं जे स्वराज्यासाठीचं जे सर्वोच्च बलिदान दिले ते विसरता कामा नये. म्हणजे त्यांनी लोककला त्या ठिकाणी असणारी पोशाख आहेत त्या व्यवस्था करून त्याचा अंगीकृत करून त्या आपल्याला या घाटवाटांच्या माध्यमातून त्या गावामध्ये पोहोचलेत आणि तिथल्या खबरी ते घेऊन शिवछत्रपतींच्या काणी घातलेल्या आहेत. म्हणजे घाटवाटाच जर नसतील आणि घाटवाटांचीच जर माहीत नसेल तर निश्चितच मला म्हणावं लागेल की आपल्याला सह्याद्रीमध्ये भटकण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करू नये. यासाठी विषय चालला होता की शत्रू सैन्यांना कोंडीत पकडण्यासाठी आपण या घाटवाटांचा वापर कसा करू. घात लावण्यासाठी आपल्याला माहिती आहे की या मार्गे या गावातून शत्रू सैन्य आज या मार्गेवर घाटवाटेने माथ्यावर येणार आहेत. अशा वेळेस त्या ठिकाणी घात लावणे म्हणजे काय, दबा धरून बसणे थोडक्यात. उदाहरण जर दिलं तर नाणेघाट सारखा जर विषय जर मी दिला, जुन्नर तालुक्यातील नाणेघाटमध्ये जर विषय दिला की आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेला समजले की शत्रू सैन्य आज या ठिकाणावरून या ठिकाणी येणार आहे, म्हणजे मुरबाड तालुक्यातील खालील भागातून जे वैशाखेरे आहे त्या मार्गे नाणेघाट मार्गे घाटघरला येणार आहेत. त्याचा फायदा काय झाला, त्यावेळेस त्या राजांचा जो राजे जे उपयोग करायचे, आपले शत्रू सैन्य त्या मार्गामध्ये दबा धरून बसायचे म्हणजे लपून बसायचे. आणि लपून बसल्यानंतर अचानक शत्रू सैन्यांवर म्हणजे अंदाज एक आहे, घाटावरून खाली लक्ष द्यायचे की शत्रू सैन्य येतात किती आणि या शत्रू सैन्यांना मारण्यासाठी आपल्याला किती फौजेची गरज आहे. घाटवाटा थोडक्यात समजून घ्या. जर घाटवाटा जर समजून घेतला नाही, मी ते सांगितलं मला का डोंगर पहिला समजून घेणं गरजेचं, त्यानंतर घाटवाटा समजून घेणं महत्त्वाचं आहे. परंतु विषय एक चालला आहे की घाटवाटा या पूर्वीच्या काळी कशा अंमलात आणल्या जायच्या. तर ज्यावेळेस समजलं आहे की शत्रू सैन्य किती प्रमाणामध्ये आहे आणि त्यांचा येण्याचा मार्ग ज्यावेळेस आपल्याला समजला आहे तर त्यावेळेस तेथील असणाऱ्या जंगलामध्ये आपले जे असणारे सैन्य ते लपून बसायचे आणि शत्रू सैन्य संपूर्ण आतमध्ये आल्यानंतर अचानक त्यांच्यावर हमला करायचा. म्हणजे जंगल झाडीतून या जाणाऱ्या घाटवाटा याचा फायदा आपल्यावर चाल करणाऱ्या शत्रू सैन्यांच्या विरोधात चांगल्या प्रकारे वापरलं जायचं आणि त्या ठिकाणी विजय निश्चितच घोषित व्हायचा. दुसरी गोष्ट, अचानक हमला करण्यासाठी म्हणजे लपून बसणे आणि अचानक हमला करणे. शत्रू सैन्याच्या जवळ पोहोचण्यासाठी जर आपल्याला तेथील असणाऱ्या घाटवाटांचा जर वापर चांगल्या प्रकारचं जर माहीत असेल तर आपल्याला शत्रू सैन्यांच्या अगदी न दिसता लपून छपून जवळ पोहोचता येऊन हल्ला करण्याचा हा एक मार्ग होता. म्हणजे त्यावेळेस आपल्याला जर शत्रू सैन्याच्या जवळ जायचे आणि लवकरात लवकर पोहोचायचे, शत्रू सैन्याला त्याची खबरसुद्धा माहीत होऊन द्यायची नाही, असा लपणीचा मार्ग म्हणजे या घाटवाटा. आणि त्यांच्या जवळ जाऊन अचानकपणे त्यांच्या असणारे तेथील सैन्य आहे त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ह्या घाटवाटांचा वापर केला जायचा, अडवून ठेवण्यासाठी व त्यांचे राशन बंद करण्यासाठी.
मनुष्याच्या ज्या महत्त्वाच्या ज्या गरजा आहेत, अन्न, पाणी आणि निवारा. शत्रू सैन्यांचं राशन त्यांच्या कोणत्या मार्गाने त्या गडावर पोचतंय, कोणत्या वाटेने त्या गडावर पोचतंय हे जर एकदा माहीत झालं की शत्रू सैन्यांचं राशन बंद करायचं आणि त्यांच्या संघ त्यांचं जर राशन एकदा बंद केलं, पाणी जर बंद केलं, तर निश्चितच शत्रू सैन्य जेरीस यायचं आणि ती लढाई अगदी सोप्या पद्धतीने लढली जायची. म्हणजे ज्यांना जर खाण्यालाच काही नसेल, बिगर अन्न पाणी वाचून जर ते सैन्य मारणार असेल शत्रू सैन्य, तर निश्चितच ते काय आपल्यासोबत म्हणजे सरेंडर व्हायचे. आणि सरेंडर झाल्यानंतर आपला विजय साहजिकच सोपा आणि साधा व्हायचा. कोणत्याही प्रकारची आपल्या सैन्यांची हानी न पोहोचवता शत्रू सैन्यांचं राशन बंद करणे आणि त्यांच्यावर विजय मिळवणे, हा घाटवाटांचा वापर त्यावेळी चांगल्या प्रकारे केला गेला होता. शत्रू सैन्याचे सैन्यबळ अडवण्यासाठी, म्हणजे शत्रू सैन्यांना जर ती जर वाट बंद केली तर दुसऱ्या वाटेचा वापर म्हणजे लांबचा मार्ग त्यांना परत गाठावा लागेल आणि शत्रू सैन्यांना सहजासहजी लवकर असणाऱ्या आपल्या गडकोट किल्ल्यांवर पोचून न देणे, याच्यासाठी त्यावेळेस घाटवाटांचा चांगल्या प्रकारचा वापर करण्यास आला. मी गनिमी गावांचा वापर करण्यासाठी आत्ता सांगितलं की हेर खात्याच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या राज्यामध्ये पोहोचणे, तेथील असणाऱ्या गडकोटांवर पोहोचणे आणि तेथील माहिती घेऊन पुन्हा लवकर त्याच मार्गे आपल्या स्वराज्यामध्ये येणं आणि शिवछत्रपतींना या संबंधीची पूर्ण माहिती देणं, हा या घाटवाटांचा वापर होता. म्हणजे या घाटवाटा म्हणजे नक्की काय, याच्या आधी मी तुम्हाला सांगितले की डोंगरदऱ्यांचा अनुभव, डोंगर म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला लढाई करायची असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट उभा करायचा असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला जाऊन जर राहायचं असेल, तर तेथील असणारा जी भौगोलिक स्थिती आहे ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये मॅप्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. मॅपच्या माध्यमातून तेथील असणारी भौगोलिक स्थिती आपल्याला त्या माध्यमातून निश्चितच कळते. घाटवाटा म्हणजे नेमकं काय, डोंगराच्या कड्याकपाऱ्यातून उंचावर घेऊन जाणारा किंवा पायथ्याला घेऊन जाणारा व तेथील गावांना जोडणारा जवळचा आणि अवघड मार्ग. जवळचा अवघड मार्ग म्हणजे घाटवाटा. पुन्हा एकदा सांगतो, डोंगराच्या कड्याकपाऱ्यांतून उंचावर पठाराव किंवा उंच गावांवर घेऊन जाणारा किंवा पायथ्यालगत असणाऱ्या गावांमध्ये घेऊन जाणारा, तेथील गावांना जोडणारा जवळचा अवघड मार्ग म्हणजे घाटवाटा. या घाटवाटांचा अनुभव जर आपल्याला जर घ्यायचा असेल तर निश्चितच आपल्याला एक प्रकारचा भूगोल माहीत असणं गरजेचं, तेथील भौगोलिक स्थिती माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित एखाद्या घाटवाटेने जर आपण जर जात असेल आणि त्या घाटवाटेचा जर काही प्रॉब्लेम झाला असेल, तर आपल्याला तो मार्ग पुन्हा चेंज करून आपल्याला दुसऱ्या घाटमार्गाने जाता येणं गरजेचं आहे, म्हणजे जाता आलं पाहिजे. म्हणून तिथली भौगोलिक स्थिती माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये ही घाटवाटेने मला जायचं आहे, मला घाटवाटा तर करायच्यात, परंतु माझ्या शरीरामध्ये ताकद किती आहे, मी सक्षम आहे का चालण्यासाठी, मला चालण्याचा अनुभव किती आहे, मला एखाद्या डोंगर रांगावरून दगडांमध्ये पाय टाकायचा अनुभव किती, मी चालताना कोणत्या मार्गाने कोणत्या चढाने चालणार आहे, हे संपूर्ण आपल्याला अनुभव असणे खूप गरजेचं आहे. यावेळेस चालत असताना विविध प्रकारचे अपघात घडत असतात आणि ते घडलेल्या अपघातांना तोंड देण्याची क्षमता तुमच्यामध्ये असण्याची खूप आवश्यकता आहे. म्हणजे मी एखाद्या वेळेस चालताना माझा पाय मोडला तर, घसरून पडलो तर अचानक सांगून काही येत नाही कुठलीही गोष्ट. माझा एखाद्या दगडावरून पाय फॉल झाला आणि मी पडलो आणि माझा पाय मोडला, किंवा मला कोणत्या प्रकारच्या जखमा झाल्या, विजा झाल्या, ही सहनशीलता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. की मला जर लागत असेल आणि मी त्याच्यावर जर माझाच उपचार जर करून घेत असेल तर खूप छान आहे, त्याला तोंड देण्यासाठी. लढाईमध्ये सैनिकाला एवढं चांगल्या प्रकारचं ट्रीट केलं जातं की जर कदाचित लढाईमध्ये सगळेच सैन्य आपले मारले गेले आणि तू एकटाच जर जिवंत राहिला असेल, तर तुला पुन्हा त्या मार्गे वापस आपल्या कॅम्पमध्ये कसं यायचं याचं नॉलेज याच्यामध्ये दिले जाते. मला वाटतं सह्याद्रीच्या घाटवाटा ज्यावेळेस आपण करतो ना, एक सैनिकाची भूमिका आपण करत असते. म्हणजे घाटवाटा करणे सोपा विषय नाही आहे. घाटवाटा करताना आपल्याला पॉवरफुल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला स्वतःला प्राथमिक उपचार करून घेतासुद्धा आलं पाहिजे. मी तुम्हाला त्याचंच उदाहरण दिलं की एखादा सैनिक जर एकच जिवंत राहिला आहे तर मला पुन्हा आमच्या कॅम्पमध्ये कसं यायचं आहे,
त्यासाठी त्याला पॉवरफुल नॉलेज दिले जाते. रात्रीचं चालतानाचे अनुभव, ग्रह ताऱ्यांची माहिती, कोणता ग्रह कधी उगतो, कोणत्या मार्गाने आपल्याला जायचे. रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला दिशा दिसत नसतील, ग्रह ताऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिशा ओळखता आल्या पाहिजेत. रात्रीचे जर तुम्ही चुकलात तर तुम्हाला झाडाची पानं कोणत्या दिशेने सफेद होतात आणि कोणत्या दिशेला हिरवी होतात याचं नॉलेजसुद्धा माहिती पाहिजे. याचा फायदा काय होतो? जर एखादं झाड असेल आणि त्या झाडाची पानं, जर तुम्ही एखादा मार्ग चुकलात, तुम्हाला समजत नाही की मी कोणत्या दिशेला चाललो आहे, तर ह्या दिशांचं ज्ञान होण्यासाठी ह्या झाडांच्या पानांचा सुद्धा उपयोग होतो. म्हणजे जर झाडं पांढरे चांगल्या प्रकारची, ज्या ठिकाणी हिरवीगार पाने दिसतात ती साईड समजायचं, त्या दिशेची ती दिशा आपण पूर्व समजायची, आणि जी पांढरी थोडीशी पांढरट भाग दिसतो ती दिशा पश्चिम समजायची. म्हणजे ह्या दिशा माहीत पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपल्या जवळच जर एखादं शिवालय असेल, शिवालयाचा पाण्याचा जाण्याचा मार्ग उत्तरेला असतो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे, कोणत्या दिशेला पाणी जाते, शिवालयाची दिशा कोणती आहे. शिवालयावरून सुद्धा आपल्याला समजते, आपल्याला मस्जिदीवरून समजते मस्जिदीची मोठी भिंत कोणत्या साईडला उभी केलेली हे आपल्या त्या पूर्ण एकाच दिशेला असतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे दिशांचं ज्ञान आपल्याला घाटवाटा करताना सुद्धा खूप उपयोगी आहे. दिवस असेल तर नो प्रॉब्लेम, दिवस असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. कदाचित रात्रीच्या वेळेस जर तुम्ही भटकलात तर तुम्हाला रात्रीच्या वेळेस नॉलेज असणं याबाबत खूप गरजेचं आहे. कोणता तारा कोणत्या दिशेला कधी उगवतो, किती वाजता उगवतो याचं नॉलेजसुद्धा तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. बरं, याच्यामध्ये पुढला जो विषय आहे योग्य निर्णय घेण्याची क्षमता. मला वाटतं प्रत्येकजण हा चांगल्या प्रकारचा नॉलेजफुल व्यक्ती असणं गरजेचं आहे आणि स्वतःमध्ये ती लिडरशिपपणा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेणं खूप गरजेचं आहे. मी त्यातला एक प्रसंग सांगेल, माझा जो मिलिटरीचा एक अनुभव, मी त्यातला एक प्रसंग सांगेल तुम्हाला की स्वतःचा अनुभव स्वतः कसा कामाला येतो. मी एखाद्या म्हणजे अनुभव नाही, मी तुम्हाला एक उदाहरण देईल त्याच्यातलं मी, की आपलं नॉलेज आपण कसं वापरायचं. मी समजा एखाद्या J&K सारख्या एरियामध्ये एक फिरती करतोय आणि त्या ठिकाणी विविध प्रकारचे असणारे शत्रू आहेत. शत्रू आपले कोण आहेत? तिथले उग्रवादी. आणि त्या उग्रवाद्यांच्या एरियामध्ये फिरायचे. मला अशी एक वेळ आली की मी त्या गावामध्ये मला राहायचं आहे, पण करणार काय, कसं राहणार, माझ्याबरोबर काही साथीदार आहेत, आम्ही कसं राहणार. तर त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे गावाच्या जवळ आहे, मी पुढला प्रवास करू शकत नाही आणि मला ते इथं मुक्काम करावाच लागेल. तर अशा परिस्थितीत तुम्ही राहणार कसे. अशा परिस्थितीमध्ये आपण तेथील जे असणारं मेन जी घरं आहेत, तेथील असणारे जे उग्रवादी आहेत त्यांच्या घरामध्ये राहणं कधी पसंत करणं गरजेचं आहे. त्यांचे आईवडील असतात आणि त्यांच्यासोबत जर राहिले तर कदाचित त्यांच्यावर आपल्यावर फायर होऊ शकत नाही. असे काही विविध प्रसंग आहेत. त्या माध्यमातून हे सांगता येतील आपल्याला की आपलं नॉलेज आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तसा एखादा निर्णय जर आपल्याला जर घ्यायचा असला तर तो तातडीने निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. जुन्नर तालुक्यातील शिवजयंतीच्या दिवशीची घटना हडसर किल्ल्यावरली. निर्णय का घ्यावा हे महत्त्वाचा विषय. आपल्यासोबत आपण ट्रेक करतोय, आपण एखादी घाटवाटा करतोय, आपल्यासोबतच्या व्यक्ती नॉलेजफुल आहेत का, त्यांना आरोग्याविषयीचं ज्ञान आहे का, त्यांना फर्स्ट एड विषयीची माहिती आहे का, त्यांना मदत कशी करता येईल एकमेकाला त्याबाबतही माहिती आहे का, हे संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे. हडसर किल्ल्यावर ज्या वेळेस त्या मुलीचा फॉल झाला आणि ती मुलगी खाली पडली, ती ज्या ट्रूपबरोबर ट्रेक करत होते, आम्ही जुन्नरवरून तिथपर्यंत जाईपर्यंत त्या मुलीला कुणीही उचललं नाही, एवढे ते घाबरून गेले होते. जर कदाचित त्या ट्रूप्समध्ये चांगल्या प्रकारचा नॉलेजफुल व्यक्ती असेल तर तो तेथील असणारे जे मित्र आहेत त्यांना सांगू शकत होता, ठीक आहे जे घडलंय ते घडलंय, परंतु आपल्याला हिला उपचारासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्नरला न्यायचे, आपल्याला खाली न्यायचे. हे नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर तुमच्या सोबतचे जर घाबरणारे व्यक्ती जर असेल तर मला वाटतं तुमचा जर एखाद्या वेळेस फॉल जर झाला, तुम्ही जगण्याची ताकद तुमच्यामध्ये फॉलमध्ये जरी असली आणि तिथं जर विलंब होत असेल तर कदाचित अशा वेळेस मोठ्या प्रमाणात अपघात घडतो आणि आपण मृत्युमुखी पडतो. तर ह्या घाटवाटा करताना आपल्याला नॉलेज आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता, एक म्हणतात लिडरशिप, बेस्ट लिडरशिप, आपल्यासोबत व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे.
मी तेच सांगितले. पुढला माझा तोच मुद्दा होता की सोबतीला तुम्ही कोण कोण घेताय, तुमच्या सोबतीला कोण कोण आहे, अनुभवी व्यक्ती आहेत का. त्याच्यानंतर वैद्यकीय प्राथमोपचाराची माहिती तेथील व्यक्तींबरोबर आहे का. सोबतच्या ज्या व्यक्ती आहेत, एखाद्या वेळेस सर्पदंश जर झाला तर प्राथमोपचार काय घ्यावा, सर्पदंशावर काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती असणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती पडली, पाय मोडला, तर प्राथमिक उपचार काय देणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस अटॅक आला, प्राथमिक उपचार देणं काय गरजेचं आहे, याचं नॉलेज आपल्याला अशा वेळेस माहीत असणं गरजेचं आहे. कारण हे जे प्रसंग आहेत, हे प्रसंग आपल्याला कोणतेही विचारून येत नाहीत. त्यासाठी याबाबतचं नॉलेज, तेथील आपल्यासोबतच्या व्यक्ती, आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचे योग्य निर्णय, आपल्यासोबत असणारा बेस्ट लीडर आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. त्याबरोबरच आपल्यासोबत मॅप असेल तर मॅप वाचन प्रत्येकाला करता येणं गरजेचं आहे. कंटूर कुठे दाखवलेत, क्लोज कंटूर का दाखवतात, लॉंग कंटूर लाईन आपल्याला त्याच्यावर का दाखवतात, त्याच्यावरील रेखांश आणि अक्षांश. मला वाटतं आपल्याला भूगोल शिकवला जातो. मला वाटतं 5वीपासून आपल्याला चांगल्या प्रकारचा भूगोल शिकवला जातो. आणि पृथ्वी गोल दाखवली जाते, त्याच्यामध्ये उभ्या आणि आडव्या लाईन दाखवले जातात. आजपर्यंत मनुष्याला ह्या उभ्या आणि आडव्या लाईन, फक्त यांना रेखांश आणि अक्षांश म्हणतात, एवढंच माहिती आहे. याचा जीवनामध्ये काय उपयोग आहे. म्हणजे रेखांश आणि अक्षांश जर आपल्याला समजलं तर निश्चितच आपल्याला एखाद्या भूभागाची माहिती त्याच्या माध्यमातून कळते. मुंबईवरून ज्यावेळेस विमान उडतंय, टेकअप घेते, ते मुंबईवरून दिल्लीला जाऊन लँड होते. मुंबईवरून दिल्ली काही दिसत नाही. मग हे विमान दिल्लीला जातच कसं काय. त्याच्यामध्ये वापरलेली टेक्नॉलॉजी, ही टेक्नॉलॉजी चालते कशावर, रेखांश आणि अक्षांशावर. मला मुंबईमधून एखाद्या शहरावर कुठल्या प्रकारचं जर एखादं क्षेपणास्त्र जर टाकायचं, तर हे क्षेपणास्त्र कसं टाकायचं, मला ते भाग दिसत नाही. 2,500 हजार किलोमीटरचा मारा करणारे आपल्याकडे क्षेपणास्त्र आहेत. ते आपल्याला जर टाकायचे असेल तर ते कसे टाकायचे, हे सर्व काम आपल्याला 5वीत असताना शिकवलं जाते. रेखांश आणि अक्षांश, कोणत्या रेखांशावर महाराष्ट्र वसलेला आहे, रेखांश आणि अक्षांशावर. कोणत्या रेखांश आणि अक्षांशावर पुणे जिल्हा वसलेला आहे किंवा पुणे शहर वसलेलं आहे. कोणत्या रेखांश आणि अक्षांशावर ठाणे जिल्हा वसलेला आहे, मुंबई वसलेलं आहे. हे रेखांश आणि अक्षांशाचं महत्त्व खूप मोठं आहे. आणि हे GPS टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला शिकवलं जाते. म्हणजे ही माहिती आपल्याला थोडक्यात कशासाठी असली पाहिजे, मॅप वाचनाची माहिती आपल्याला असली पाहिजे. त्या एरियाचं मॅप आपण ज्यावेळेस आराखडा करतो किंवा सोबत जे मॅप घेतो, त्या मॅपमध्ये ह्या कंटूर लाईन्स दाखवल्या असतात. जेवढ्या कंटूर लाईन्स क्लोज दाखवल्या जातील तेवढं समजायचं की इथे खडक आणि हाईट जास्त आहे. जेवढ्या कंटूर लाईन लांब लांब दाखवल्या जातील, मला वाटतं साधारणतः एक कंट्रोल लाईनच्या अंतरमधलं 20 मीटर असतं असं मला वाटतं. आणि त्यावेळेस समजून जायचं की ही कंट्रोल लाईन किती लांबवरून गेलेली आहे, लांबणीवर गेलेली आहे. त्यानुसार ती आपल्याला सपाट भूभाग दाखवते आणि त्यानुसार आपल्याला ती हाईट दाखवते. ज्यावेळेस ह्या मॅपचं आपल्याला वाचन करता येईल, त्यावेळेस आपल्याला घाटवाटा करताना जरी आपण चुकलो तरी आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला तो एरिया निवडून त्या माध्यमातून खाली उतरता येईल किंवा आपल्याला त्या माध्यमातून वर चढता येईल. ज्यावेळेस खास करून रात्रीच्या वेळेस, दिवसात आपल्याला दिसतंय, दिवसा जरी आपल्याला दिसत असेल तर कधी कधी आपण दिवसासुद्धा या घाटवाटा आपण चुकतो. त्याच्यानंतर पुढला भाग आहे, ज्यावेळेस आपण घाटवाटा करतो ते त्या ठिकाणी असणारे स्थानिक गाईड, माहितगार गाईड, त्यांची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती असणं गरजेचं आहे. नक्की या घाटवाटांचा फायदा काय बरं. जीवनामध्ये या घाटवाटांचा फायदा स्वराज्यासाठी खूप लाभदायक ठरला आहे, हे तर आपल्याला निश्चितच सांगावंसं वाटते. कारण ह्या घाटवाटा नसत्या आणि हा सह्याद्री नसता तर निश्चितच सुराज्याचं स्वराज्य करायला खूप अडचण निर्माण झाली असत्या. ह्या घाटवाटांचा फायदा काय बरं, म्हणजे ह्या घाटवाट्यांचा वापर त्यावेळेस कोणत्या प्रकारची वाहनं अस्तित्वात नव्हती आणि आपापल्या गावांना जोडणारे जवळचे मार्ग म्हणजे या घाटवाटा होत्या. अवघड चढाई असेलच निश्चितच, यात काय फायदा नाही. या प्रकारे 2 प्रकारचे आपल्याला या ठिकाणी घाटवाटा पाहायला मिळतात. म्हणजे एक गुरांची घाटवाट आणि एक जनावरांची घाटवाट. ऐतिहासिक आणि ज्या अंमलात आलेल्या ज्या घाटवाटा आहेत जवळपास 300, 350, 320, 310च्या स्वरूपात आहेत. पण त्याच्यातल्या काही वापरात येतात आणि काही वापरात नाहीत.
घाटवाटांचे फायदे तोटे मी तुम्हाला सांगतोय की घाटवाटांचे निश्चित फायदे आणि तोटे काय आहेत. त्याच्यातला विषय चाललाय फायदा. निश्चित घाटवाटांचा आपल्यासाठी काय फायदा झाला? स्वराज्यासाठी सगळ्यात मोठा ह्या घाटवाटांचा फायदा झाला. ज्या आज आपण बिंदास कुठेही फिरतो, आपल्याला स्वातंत्र्य फिरण्याचं, याचं एकमेव कारण या घाटवाटा आहेत. आणि ह्या घाटवाटा निश्चितच मला वाटतं आपल्या महाराष्ट्राला देवरूपी स्वरूपात भेटल्यात. का ज्यांनी आपलं संरक्षण केलं आहे, हे संरक्षण कवच आहे. ह्या घाटवाटा आपले संरक्षण कवच आहे. आजच्या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये ह्या घाटवाटा अडवले जातात. त्याचं कारणच ते की लोकांना माहिती आहे घाटवाटांनी वापर कसं यायचे. आज मी तुमच्यापर्यंत ही घाटवाटांची माहिती सांगणं तुम्हाला चुकीचं आहे, कारण ह्या घाटवाटा मी त्याच्यामध्ये गावांचा उल्लेख करणार नाही, फक्त घाटवाटा कुठून कुठं जातात एवढं सांगेल. कारण ह्या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये या घाटवाटांचा वापर करून विविध प्रकारच्या व्यक्ती, इन्फेक्टेड व्यक्ती या गावांमध्ये येतात. मला वाटतं आमचे आदरणीय खोतसर यांनी बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे. घाटवाटांचा वापर आत्ता सांगणं गरजेचं नाही. आणि हे जे यथोचित जे मार्गदर्शन भेटतं आहे, किंवा मी ज्यावेळेस आर्मीतून रिटायरमेंट झाल्यानंतर गडकोट किल्ले असतील, डोंगरदऱ्या असतील, वाटा असतील, त्याच्यानंतर दुर्ग संवर्धन असेल, आमची जी संस्था आहे किल्ले संवर्धन संस्था शिवाजी ट्रेल, ह्या ट्रेलच्या माध्यमातून मला आल्यानंतर खूप काही शिकायला मिळालं. दुर्गासारखा गडकोट किल्ल्यांचा अभ्यास या माध्यमातून करायला मिळाला. फक्त दुर्गांपर्यंतच मर्यादित न राहता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श जनतेला दाखवला आहे, त्यावरील असणारे विविध प्रकारचे प्राणी असतील, विविध प्रकारचे पक्षी असतील, यांचंही आपण जतन करणं खूप गरजेचं आहे. भीषण परिस्थितीमध्ये आपण ह्या प्राण्यांना जपन करणं गरजेचं आहे. येथील असणारे फुले असतील, येथील असणारे प्राणी असतील, यांना वाचवणं खूप गरजेचं आहे. शिवछत्रपती शिवरायांनी फक्त गडकोट डेव्हलप केलेले नाहीत, तेथील असणारे वनस्पती असतील, तेथील असणारे पक्षी प्राणी असतील, त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवयदान दिलेले. आणि तेच विचार घेऊन आज मला वाटतं आमची शिवाजी ट्रेल जी संस्था आहे, किल्ले संवर्धन संस्था, ह्याच मार्गावर चाललेली. 23 वर्षापासूनचा त्यांचा अनुभव ते काम करतात. या माध्यमातून जे असणारे संपूर्ण सहकारी, आणि विशेषतः याच्यामध्ये जर सांगायचं झालं, स्वतःचा जो असणारा रविवार शनिवार आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे नोकरी करणारी माणसं आहेत की ते रविवारी कुठल्या तरी गडकोट किल्ल्यावर जायचं, तेथील असणारी माती, एखादी टाकी जर पाण्याची काढलेली असेल ती उकरायची, आणि वर्षभर पाणी पुरवठा माणसांना जरी झाला नाही, तेथील जाणाऱ्या पर्यटकांना जरी झाला नाही, तर तेथील असणाऱ्या प्राण्यांना, पक्ष्यांना त्याचा फायदा व्हावा, त्या पाण्याचा वापर त्याच्या माध्यमातून व्हावा, ही भूमिका शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे संवर्धन करून घेतली जाते. या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या ज्या पाऊलवाटा आहेत, जिथे रेलिंगची सुविधा पाहिजे, त्या रेलिंग बसवण्याचं काम त्यांनी केलं. शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून जर एखाद्या गडकोटाचा जर दरवाजा पडत असेल, त्याला आधार देण्याचं काम, इतिहासाला आधार देण्याचं काम शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून केलं जातं. कदाचित तुम्ही जर चावंड किल्ल्यावर जर जाणार असाल कधी, जुन्नर तालुक्यातील जो चावंड किल्ला आहे, शिवनेरीनंतर प्रकाशझोतामध्ये दुसरा येणारा किल्ला म्हणजे हा चावंड किल्ला. ह्या चावंड किल्ल्याची डागडुजी म्हणण्यापेक्षा त्याच्यावर केलेली जर संवर्धनाची कामं जर पाहिली, तर निश्चितच आपल्याला एक शिवाजी ट्रेलचं एक वेगळेपण जाणवेल. तिथे असणाऱ्या 100-150 पायऱ्या, त्यांच्यावर पडलेली जवळपास 20-25 ट्रक माती एका बाजूला साठवून ठेवलेली, संवर्धन करत असताना कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी असणारी माती ही आपण फेकून देता कामा नये. एखाद्या टाकीतील माती आपल्याला त्या असणाऱ्या गडकोटांचा संपूर्ण इतिहास सांगून जाते. काय असतं या मातीमध्ये? त्या पाण्याच्या टाकीच्या मातीमध्ये विविध प्रकारचे थर साचलेले असतात. म्हणजे एक पिढी त्या ठिकाणी जर राहून गेली, तर त्या एक पिढीचं त्या ठिकाणी असणाऱ्या बांगड्याच्या काचा असतील, तिथली भांडी वगैरे असतील, त्या टाकीमध्ये पडल्या जातात. आणि पाऊस आला की तो थर गाडला जातो, म्हणजे त्या काचेच्या बांगड्या, तिथील असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू त्या पाण्यामध्ये तशाच गाडल्या जातात खाली. परत दुसरी पिढी आली, दुसऱ्या पिढीने व काय तिच्यामध्ये हे केलं, असे विविध प्रकारचे थर या मातीमध्ये भेटत असतात. आणि ह्या मातीच्या थरामध्ये आपल्याला त्या असणाऱ्या किल्ल्याचा इतिहास समजत असतो, त्या वस्तूंच्या रूपामध्ये. बांगडीची काच ही कधी अवेलेबल झाली, कधी अस्तित्वात आली, तिथे असणारे भांड्यांचं त्यावेळेचं कोणत्या प्रकारची भांडी वापरली जायची, त्यांचं आयुर्मान किती आहे, हे सगळं काही पुरातत्व खात्याकडे हे दिल्यानंतर अवशेष आपल्याला समजतं. म्हणजे किल्ल्याचा इतिहास आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. विषय आपला घाटवाट्याचा चालला आहे. माझं थोडंसं परिवर्तन झालं आहे,
घाटवाटा सोडून. परंतु बऱ्याचशा घाटवाटा ह्या गडकोट किल्ल्यांवर जातात आणि गडकोट किल्ल्यांवर जाताना आपण हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की गडकोट किल्ले गडांवरील माहिती आपल्याला पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे. पाणी कुठे आहे, काय कुठे आहे, आणि याचा वापर आपण आपल्यासाठीही करू शकतो आणि तेथील असणाऱ्या जीवजंतूंसाठीही करू शकतो. हा त्या पाठिंब्याचा भाग आहे. असो, शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून अशी विविध प्रकारची महाराष्ट्रातच नाही बरीचशी बाहेरही कामं चालू आहेत आणि कोणत्याही प्रकारचा मोबदला कोणाकडून न घेता ही सगळी कामं स्वतःच्या खिशातून पैसे काढणे, स्वतः जाऊन तिथं स्वतः आश्रम करणे आणि त्या गडकोटाचा असणारा जिवंतपणा जोपासण्याचं काम शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून, की ज्याची स्थापना आमचे असणारे गुरु श्री मिलिंदजी क्षीरसागर यांनी केलेली आहे. आणि आमची ही कामं अशीच चालू आहेत की कुठे धांगडधिंगा करणे नाही. येणारे पर्यटक जर येत असतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मार्गदर्शन करण्याचं काम शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून केले. मग त्या ठिकाणी कोणते मार्ग या गडावर येतात, हे किल्ल्यावर येतात. एक्झाम्पल नाणेघाटचं सांगतोय की हा नाणेघाट मार्ग आपल्याला जीवधन किल्ल्यापर्यंत पण घेऊन जातो. हे मी पुढे येणारच आहे. जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या घाटवाटांवर मी पुन्हा येणारच आहे. तो हा विषय आपला एक आडवाट्याने वाहन उपलब्ध नसेल त्या माध्यमातून निघला होता. तर ह्या घाटवाटांचा वापर केला जायचा आणि ही गावे आणि हे असणारे तेथील गावे ह्या घाटवाटांना जोडली जायची, घाटवाटेने जोडली जायची. पुढला जो विषय आहे घाटवाटांचे फायदे सांगतोय मी. परिश्रम करण्याची क्षमता वाढते. पूर्वीच्या काळी लक्षात घ्या, मी जे सांगतोय ते लक्षात घ्या. पूर्वीच्या काळी महाराष्ट्राची 12 ज्योतिर्लिंग आपल्याला किनारपट्ट्यावर, कोकण कड्याच्या किनारपट्टीवर वसलेली पाहायला मिळतात. अगदी नाशिक, त्र्यंबकेश्वर ते अगदी भीमाशंकर. महाराष्ट्राची 12 ज्योतिर्लिंग आणि ही जी प्रत्येक स्थानं आहेत हे डोंगर दऱ्यांमध्येच वसवलेले आहेत आणि या घाटवाटांचा वापर करूनच व्यक्ती तेथे दर्शनाला जात होत्या. पूर्वजांची विचारसरणी एवढी उच्च लेवलची होती की त्या लेवलला आज आपण ह्या मंदिरांपर्यंत ह्या घाटवाटा तोडून रस्ते करून त्यांना संपवले. का बरं? हे डोंगर दऱ्यांवर हे असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंग महाराष्ट्राची उभी केली असतील, याचा सखोल अभ्यास करणं आपण खूप गरजेचं आहे. की हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी 2-2, 2.5-2.5, 3-3 तास लागतात. हे मंदिर तिथंच का उभारलं हे आपण माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. काय गरज आहे? ही जी संकल्पना पूर्वजांनी जी राबवली त्याच्या पाठीमागची कष्टाची, श्रमाची आणि निरोगी आरोग्याची ही संकल्पना त्याच्यामध्ये राबवलेली. वर्षातील कुठेतरी उत्सव त्या ठिकाणी घातले जातील. महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून, 4 महिन्यातून, 6 महिन्यातून, वर्षातून त्या मंदिराचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जायचा. आणि त्या ठिकाणी असणारी जी गावं आहेत, त्या मंदिराच्या पायथ्याशी जी वसलेली गावं आहेत, ह्या घाटवाटा चढून त्या मंदिरापर्यंत 2-2.5 तास कसरत करून मग जायची. बरं, घाटवाटा चढायचं म्हटल्यावर आपलं संपूर्ण शरीर घामाने ओलं चिंबवायचं. आरोग्याचा विषय मी सांगतोय. घाटवाटांचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचा आहे, आपल्या आयुर्मानासाठी किती फायद्याचा आहे, हा त्याचा मला फायदा सांगायचा आहे. की ज्यावेळेस गावातील व्यक्ती या घाटवाटेचा वापर करून त्या असणाऱ्या मंदिरापर्यंत पोहोचायची, याचा अर्थ आपल्या शरीरामधून निघणारा घाम, आपल्या शरीरावर जेवढे रोम आहेत, जेवढे होल आहेत, छिद्र आहेत, या छिद्रामधून हा घाम बाहेर पडायचा आणि आपली जी बुजलेली छिद्र आहेत, रोम आहेत, ही पुन्हा खुलली जायची आणि आपलं शरीर पुन्हा नव्याने श्वास घेऊ लागायचं. एक प्रकारची नवसंजीवनी या माध्यमातून, घामाच्या माध्यमातून, बाहेर पडल्याच्या माध्यमातून मिळायची. दुसरी गोष्ट, आपण जो जंगल झाडीतून प्रवास करणार आहोत, कोणत्याही प्रकारचा त्या जंगल झाडीमध्ये, त्या वाटेमध्ये प्रदूषणाचा प्रादुर्भाव अजिबात नसायचा. आणि शुद्ध हवा जी आपल्या शरीराला आपण म्हणतोय की आम्हाला प्राणवायू हवा आहे, हा प्राणवायू आज शहरांमध्ये आपल्याला भेटत नाही. या ठिकाणी विविध प्रकारचं प्रदूषण झाले. कोरोनाजन्य परिस्थितीने हा संपूर्ण परिसर आज साफ करून घेतला आहे आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन भरण्याचं काम निसर्गाने केलं आहे. आणि हा ऑक्सिजन आपल्याला कुठे भेटायचा? पूर्वी हा ऑक्सिजन आपल्याला गडकोट किल्ले चढताना, घाटवाटा चढताना
ह्या असणाऱ्या सह्याद्रीच्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करताना आपल्याला त्या माध्यमातून भेटायचं. म्हणजे एक प्रकारची निरोगी व्यवस्था जगण्याची कला ह्या घाटवाटांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली, हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मला तर असं वाटतं का इथून पुढे भविष्यामध्ये कोणत्याही डोंगररांगा न तोडता फक्त आणि फक्त घाटवाटा चढूनच प्रत्येक मनुष्याने तिथे यात्रोत्सव साजरा करायला जायला हवं, का जेणेकरून तो निरोगी राहील. पूर्वजांनी ही संकल्पना खूप छान घालून दिलेली आहे. आजही वैष्णवी देवीपर्यंत गाडी जात नाही. आपण पाहतोय का वैष्णवी देवीला जायचं असेल तर तुम्हाला चालतच जायचे आणि चालतच यायचे. परिश्रम करण्याची क्षमता खूप वाढते, तुमचं आरोग्य खूप सुधारतंय या माध्यमातून. बाबा अमरनाथला पहा तुम्ही, बाबा अमरनाथला जाताना ही डोंगर दऱ्यांमध्येच वसलेली ठिकाणं आहेत आणि पूर्वजांनी ही संकल्पना खूप छान घालून दिली आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश होता की आरोग्य जर आपल्याला चांगल्या प्रकारचं जर करायचं असेल, ठेवायचं असेल, आयुर्मान वाढवायचं असेल, तर निश्चितच आपल्याला या घाटवाटांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मीच तेच सांगितले, शारीरिक क्षमता वाढते व यामुळे आयुष्य चांगल्या प्रकारचं वाढते. पुढली गोष्ट आपलं चाललं आहे घाटवाटांचे फायदे. परिसराची सखोल माहिती आपल्याला मिळते. मी नाणेघाटमध्ये आलो आहे आणि जर एखादा ॲक्सिडेंट तिथे असणाऱ्या जवळपास वैशाखरे गावामध्ये जर झाला असेल तर मी संपूर्ण माळशेज घाट न फिरून जाता मी जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या नाणेघाटमध्ये पोहोचेल आणि तेथील ज्या असणाऱ्या एखादा अपघात घडला असेल तर लवकरात लवकरचा प्रवास करून त्या ठिकाणी मी पोहोचू शकतो. या परिसराची जर मला ओळख असेल तरच आपण या घाटवाटांचा वापर त्या माध्यमातून करू शकतो. हा एक फायदा आहे, तेथील परिसराची आम्हाला चांगल्या प्रकारची माहिती होते. हेच सांगितलं मी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिथे पोहोचणं सोपं आणि सोयीचं होतं आणि गरज पुरवणे आपल्याला सहज शक्य होतं. त्यानंतर प्राणी, पक्षी, वनस्पती, पठारे, कडे, विविध प्रकारची फुले आपल्याला या माध्यमातून विविधता पाहायला मिळते. एक शिकायला मिळतं कोणत्या प्रकारचे प्राणी ह्या घाटवाटा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्याच्या नोंदी ठेवत नाही. घाटवाटांचा प्रवास करताना आपली मान खाली असते, आपल्या समोरून एखादा पक्षी प्राणी गेला तरी आपल्याला ते काही कळत नाही. घाटवाटा करायच्या म्हणजे संपूर्ण नॉलेजफुल करायच्या. मी आज नाणेघाट चढतोय, ती मी नाणेघाट चढत असताना कोणते पक्षी आणि मला प्राणी दिसले, मी कोणत्या ऋतूमध्ये ही घाटवाट करतोय, ही घाटवाट करत असताना मला साईडला कोणत्या प्रकारची फुले, वनस्पती दिसल्यात, मला कोणत्या प्रकारचे प्राण्यांचे ठसे, पायाचे ठसे दिसलेत, मला घाटवाटा करताना सरपटणाऱ्या प्राण्यांचे मार्किंग दिसलेत का, त्याचे ओघळ दिसल्यात का, हे माहीत आपल्याला असणं गरजेचं आहे. डोळे झाकून कोणतीही घाटवाट करू नका, त्याचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. घाटवाटा हा मी तुम्हाला सांगितलं का हा विषय खूप नॉलेजफुल आहे. फक्त तुम्हाला जर घामच काढायचं असेल तरी घाटवाटा केलं तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे सुधारता येईल, निरोगी जीवन तुम्हाला चांगल्या प्रकारचं जगता येईल. हे घाटवाटांचे त्याच्यामध्ये मी 2 प्रकार सांगितलेत. ॲक्च्युली व्याख्यान चालू व्हायच्या आधी मी घाटाचे 2 प्रकार सांगणार होतो, पण मी मुद्दाम हा विषय पाठीमागे ठेवला आहे. घाटवाटांचे 2 प्रकार, एक प्राण्यांची आणि एक मनुष्यांची. म्हणजे प्राण्यांच्या मार्गे मनुष्य जाऊ शकतो, परंतु ती लॉंग रूट असतो प्राण्यांचा, आणि मनुष्याने जे केले आहेत डायरेक्ट जीवावरल्या जवळचा शॉर्टकट म्हणून केल्या घाटवाटा आहेत. तुम्हाला हे टेक्निक माहिती आहेत का? जर मला जर लोणावळा फोडायचा असेल, हा लोणावळ्याचा मार्ग मला कुठून घेऊन जायचं आहे, कसा न्यायचा आहे, ह्या प्राण्यांना त्या ठिकाणी सोडायचं आणि त्या मार्गाने प्राण्यांना उतरायचं. एखाद्या रस्त्याची निर्मिती करताना पूर्वीच्या काळी टेक्निक फक्त प्राण्यांचं वापरलं जायचं, की डोंगर दऱ्या चढताना हे प्राणी कोणत्या वाटेचा वापर करतात. एखादी घाटवाट जर तुम्ही चुकला, एखाद्या मार्गे तुम्हाला जर प्राण्यांची वाट जर भेटली, तर ह्या प्राण्यांच्या वाटेने सुद्धा तुम्ही खाली सुरक्षित पोहोचू शकता, अगदी माणसांच्या वाटेपेक्षा. हे प्राणी अशा माध्यमातून चढतात की साप कसा चालतो त्या प्रकारे असे झिगझॅग, हे प्राणी झिगझॅग उतरतात आणि झिगझॅग उतरणीचा मार्ग थोडासा लांब होतो, परंतु तो सुखरूप होतो. चाल कासवाची परंतु भरवशाची. म्हणजे प्राण्यांच्या मार्गाने ज्यावेळेस तुम्ही वर चढाल, मला वाटतं कोणत्या प्रकारचा अपघात होण्याची शक्यता कमी असते, आणि मनुष्यांच्या वाटाने ज्यावेळेस आपण वापर करतो अपघात घडण्याची शक्यता जास्त असते. हे 2 प्रकारच्या घाटवाट आहेत. आता मी प्राण्यांच्या घाटवाटावर घेऊन जात नाही जास्त तुम्हाला,
आणि प्राण्यांच्या घाटवाटा काय आहेत, हे खूप सुंदर असं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. घाटवाटा करत असताना जंगलवाटातून प्राणी नेहमी एकाच वाटेचा वापर करतात आणि ते दुसऱ्या वाटा पाडण्याचा प्रयत्न करत नाहीत. निसर्गाची त्यांना एवढी काळजी असते की हे जे प्राणी आहेत हे एकाच वाटेचा वापर करतात. जंगलातील श्वापद किंवा इतर प्राणी आहेत, हे प्राणी जंगलाचा असणारं संरक्षण कसं करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे की ती एका जागेवर सलग असे चरत नाहीत. इथं थोडं खा, तिथं थोडं खा, तिथं थोडं खा. मी घाटवाटांचा विषय मुद्दामून सांगतोय की हे करत असताना हे सुद्धा पहा. मला फक्त घाटवाटा तुम्हाला सांगायचे येत नाहीत की एवढ्या एवढ्या घाटवाटा आहेत आणि महाराष्ट्रात एवढ्या एवढ्या घाटवाटा आहेत, त्याचा संरक्षणासाठी एवढा फायदा झाला आणि त्याचा उपयोग असा झाला नाही. आजच्या पिढीला ह्या घाटवाटांचं महत्त्व कसं अधोरेखित करता येईल चांगल्या प्रकारे हे मला सांगायचं आहे की तुम्हाला जाताना आनंद काय घ्यायचा आहे. तुम्ही एवढं संपूर्ण परिश्रम घेणार, घाटवाटा चढणार आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वापस घरी जाणार त्यावेळेस विचारणार तुम्ही आज एवढी मोठी घाटवाट गेली, तुम्हाला प्राणी कुठं दिसले, तुम्हाला फुले कोणत्या प्रकारची दिसली, तुम्हाला पक्षी कुठं दिसले, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि सोबत जर एखादा कॅमेरा जर असेल तर अतिशय उत्कृष्ट. म्हणजे तुमच्या मुलांना तुम्हाला घरी बसून माहिती देता येईल, हा पक्षी आहे मला, हा या घाटवाटेवर इथे इथे दिसला, हा प्राणी आहे, या प्राण्याचे मला ठसे असे असे या ठिकाणी दिसलेत, सरपटणारे प्राणी आहे त्याची सरपट मला या या ठिकाणी अशी अशी दिसली. हे चित्रित करा, अन्यथा करू नका. फोटो काढा, अन्यथा काढू नका. परंतु आपल्याला त्याचा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव पाहायला मिळतो. आणि म्हणून ह्या घाटवाटा ज्यावेळेस तुडत असताना थोडंसं आडवाटेनेही जायला शिका, ज्या ठिकाणी आपल्याला परिसर थोडासा मोकळा भेटेल. का त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये जवळपास काय पाहायला भेटते, तिथली परिस्थिती कशी आहे, त्या ठिकाणी विविध प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात का. परंतु वाटांचा वापर करून कोणत्याही प्रकारचा आपल्याकडून असणाऱ्या तेथील निसर्ग सौंदर्याला डिस्टर्ब होता कामा नये. कोणतीही बायोडायव्हर्सिटी आपल्या पायाखाली तुडवली जाऊ नये याची प्रत्येक घाटवाटा करणाऱ्या, भ्रमंती करणाऱ्या प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. ह्या घाटवाटा तर आपल्या आहेतच, परंतु तेथील निसर्गाचं संवर्धन करण्याचं काम आपल्या हातून होणं खूप गरजेचं आहे. ह्या घाटवाटा करत असताना, ह्या घाटवाटांचा वापर करत असताना आपण ज्या ज्या ठिकाणी राहतो त्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जर आग आपण जर लावली ती विझवण्याची जबाबदारी आपली आहे. बिडी सिगरेटच्या काड्या, थोटके विजवून फेकावीत. शक्यतो कोणत्याही प्रकारच्या घाटवाटा करत असताना व्यसन करू नये. कोणत्याही प्रकारच्या बिडी सिगरेटचा वापर अजिबात करू नये. निसर्गाला माझी काळजी किती आहे हे आपल्याला माहिती आहे. संपूर्ण निसर्ग तुम्हाला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते. ही काळजी निसर्गाला आपली आहे का त्यांच्या माध्यमातून आपण फुकटचा प्राणवायू घेतोय, फुकटचा ऑक्सिजन घेतोय, माझं आरोग्य त्या माध्यमातून सुधारतंय, माझं आयुर्मान त्या माध्यमातून सुधारतंय, म्हणून निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतोय. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण करायला नको. कुठे आग लागता कामा नये. जर आग दिसत असेल तर ती आग विझवण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. लावू द्या कुणी पण. तुम्हाला घाटवाटांवर तुमचं एवढं जर प्रेम आहे, तुम्हाला सह्याद्रीवर जर एवढं तुमचं प्रेम आहे, तर निश्चितच कुठं डोंगररांग पेटत असेल तर ती विझवण्याचा प्रयत्न करा. तुमचा ट्रेक सोडून द्या, घाटवाटा सोडून द्या आणि पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काम तिथे असणारी आग विझवण्याचं करा. भविष्यामध्ये ही जर जंगलं जर राखली गेली नाही तर ह्या घाटवाटांना कोणत्याही प्रकारचं महत्त्व प्राप्त होणार नाहीत. तुमच्या ह्या घाटवाटा उन्हाळ होणार आहेत, ओसाड पडणार आहेत. ह्या घाटवाटेवर कोणत्याही प्रकारची जायला तुम्हाला सावली राहणार नाही. आणि जर तुम्हाला जायला सावलीच नसेल तर मला वाटतं तुम्हाला त्या घाटवाटेने जाताना कोणत्याही प्रकारचा प्राणवायू जो ऑक्सिजन आहे हा मुबलक प्रमाणात भेटणार नाही. फक्त आणि फक्त तुमच्या अंगातून हा घामच वायाला लागेल आणि ती घाटवाट तेवढ्या कालखंडापर्यंत फक्त चालू राहील. आणि ह्या संपूर्ण घाटवाटा ज्या काय बुजल्या गेल्यात, आज ज्या अस्तित्वात राहिलेल्या नाहीत, अस्तित्वात आहेत परंतु त्या संपूर्ण नामशेष झाल्यात, त्याची कारणंही आहेत. तर घाटवाटा करताना आपल्या जबाबदाऱ्या आपण संपूर्ण माहितीपूर्ण घेणं गरजेचं आहे आणि त्यांचा वापर करताना आपल्या जबाबदाऱ्या आपण वाटून घेणं खूप गरजेचं आहे. मला एखादं छान फुल दिसतंय, तोडू नका. कारण तुम्हाला माहिती आहे फुलानंतर फळाची क्रिया घडत असते. जर मी हे फूल या सह्याद्रीच्या डोंगर रांगातील असणाऱ्या घाट माथ्यावरील वाटेवर जर तोडलं तर कदाचित त्या फळामध्ये येणाऱ्या बिया फळ येण्याआधीच संपून जातील. म्हणून मी ते फूल तोडणार नाही. मी त्या फुलाचा फोटो काढेल, मी ते फूल तोडणार नाही. मी कोणत्या प्रकारचा असणारा जो ऐतिहासिक पठार आहेत, ऐतिहासिक पठार म्हणण्यापेक्षा विविध प्रकारची फुलांनी बहरलेली पठारे आहेत, मी कोणत्याही प्रकारची ती पठारे पायाखाली तुडवणार नाही.
जर ती पठारे मी पायाखाली तुडवली, येणारी फुलं आणि तिथली बायोडायव्हर्सिटी जर नष्ट झाली, उद्या त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची झाडं उगवणार नाहीत, कोणत्या प्रकारची फुलं येणार नाही आणि हळूहळू हा संपूर्ण भाग वनस्पतींच्या माध्यमातून नामशेष होईल. हे जगवण्याचं काम आपण करणं, ह्या घाटवाटा करत असताना महत्त्वाचं काम आपण खूप करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत एखादं साहित्य असेल, त्या ठिकाणी आपण जेवणाची व्यवस्था करत असतो, आपण सोबतीला आपण टेंट घेऊन जातो, गाईड वगैरे सगळं घेऊन जातो. अशा वेळेस कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लास्टिक आपण त्या ठिकाणी जे खाद्यपदार्थाच्या माध्यमातून घेऊन गेलो असतो तिथे टाकू नका. मी पुन्हा तेच सांगतोय, मला फक्त घाटवाटा तुम्हाला सांगायचं नाही आहे, घाटवाटांबरोबर आपली जबाबदारी जी आहे ते सांगणं खूप महत्त्वाचं आहे. जरी माझा संपूर्ण लेक्चर घाटवाटेवर झाला नाही तरी चालेल, परंतु घाटवाटा करत असताना आपल्या जबाबदाऱ्या आपण अधोरेखित करणं खूप गरजेचं आहे. मी मस्तपैकी बिस्किट नेलंय, मी रस्त्याने चालताना माझं पोट भरतोय, परंतु तो जो कागद आहे मी असाच साईडला फेकतोय. तेथील असणारे प्राणी येतात, त्या बिस्किटाचा वास घेतात, त्यांना वाटतं मला तरी काहीतरी खायला पडलं इथं, आणि तो संपूर्ण कागदासहित खातात. म्हणजे तुम्ही घाटवाटा करत असताना एका प्राण्याची शिकार केली याचा अर्थ असा होतोय, त्याचं कुठंतरी ते प्लास्टिक पोटामध्ये जातंय आणि तो प्राणी कुठंतरी फुगून मरतोय. तुम्ही घाटवाटा निश्चित केल्या, परंतु तुम्ही तिथील असणारा निसर्ग संपूर्ण डिस्टर्ब केला असं म्हणायला हरकत नाही. ती असणारी प्राण्यांची जी जमात आहे ती नष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. घाटवाटा करत असताना आपल्यासोबत आपण जे काय जेवणाबरोबर सोबत जी प्लास्टिक कचरा घेऊन जातोय तो कुठेही न टाकता वापस परत आपल्या बॅगेमध्ये टाकून घरी आणून त्याला कुठेतरी डस्टबिनमध्ये टाकून त्याला नष्ट करणं गरजेचं आहे. हा या माध्यमातून मला सांगायचं एक हे होता की तुम्ही घाटवाटा निश्चित करा. घाटवाटा आपल्यासाठीच आहेत, परंतु ते करत असताना एक जबाबदारीनं वागणं आपल्या हातून होणं खूप गरजेचं आहे. घाटवाटांचे 2 प्रकार सांगितलेत. त्याच्यानंतर घाटवाटांचे तोटेही खूप आहेत. घाटवाटांचे तोटे पूर्वीच्या काळी व्हायचे, त्याच्यामध्ये एक संरक्षण म्हणून एक कवच असायचं घाटवाटांना, आपल्या गडकोट किल्ल्यांना. ह्या घाटवाटांची जर शत्रू सैन्याला जर माहिती नसेल तर शत्रू सैन्य आपल्यापर्यंत पोचत नसायचं. आणि ह्या जर घाटवाटा जर त्यावेळेस शत्रू सैन्याला जर समजल्या, तोटा सांगायचे मला की आपल्यावर जे येणारे प्रसंग स्पीडने वाढतील, आपल्या जवळ लवकर येतील आणि आपले शत्रू सैन्य जे असणारं शत्रू सैन्य आपल्या हल्ला करेन असणारा तेथील गडकोट धोक्यात येईल, किंवा तिथे असणारी वस्ती असेल, तिथले असणारे ग्रामस्थ असतील, तिथले असणारे आपल्या स्त्रिया असतील, त्यांचे जे छळ व्हायचे त्यावेळेसचे हे त्यांच्यावर वाढतील. म्हणून ह्या घाटवाटा त्यावेळेस गुप्त ठेवल्या जायच्या, का जेणेकरून ही माहिती त्यांना मिळावी नाही म्हणून. तो एक तोटा होता. जर त्याची माहिती जर मिळाली तर शत्रू सैन्य लवकर जवळ येईल आणि आपल्यावर निश्चितच हल्ला करेल. दुसरा जो फायदा आहे, कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये लपून घरी पोहोचणे व रोग वाढविणे. मी या माध्यमातून निश्चितच संदेश देऊ इच्छितो की मुंबईवरून बरेचसे असे पर्यटक आहेत घाटवाटाच्या माध्यमातून आपल्या घरी पोहोचतात. आपण घाटवाटाच्या माध्यमातून आपण घरी पोहोचत नाही आहे, आपण घाटवाटांच्या माध्यमातून आपला संपूर्ण गाव, आपलं कुटुंब, आपली वाडी वस्ती यांचं जीवन धोक्यात आणत आहात. कोरोनाजन्य परिस्थिती म्हणजे तुम्ही एक इन्फेक्टेड व्यक्ती जर असाल, तेथील गाव, तेथील तुमचं असणारं कुटुंब, तुमची वाडी वस्ती संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम तुमच्या माध्यमातून घडेल. घाटवाटांचा वापर आपल्याला सोपा वाटतो, घरी येतोय, आपल्याला आनंद होतोय, परंतु त्या आनंदामध्ये आपण सगळ्यांचं जीवन धोक्यात आणतोय. हा महत्त्वाचा संदेश मला या माध्यमातून द्यायचा आहे की तुम्ही घाटवाटेने येऊ नका. घाटवाटेचा वापर आपल्या कुटुंबावर निश्चितच कोणत्या प्रकारे आपत्कालीन निर्माण करू शकतो हे त्या माध्यमातून मला तुम्हाला सांगा वाटते. हा एक तोटा आहे घाटवाटांचा की कुठल्याही प्रकारची महामारी जर पसरली तर त्याचा लपून छपून वापर ह्या माध्यमातून केला जातो आणि ती महामारी, तो रोग ह्या घाटवाटांच्या माध्यमातून आपल्या लवकरात लवकर पोचण्याच्या ज्या गावांच्या वाटा आहेत त्या माध्यमातून पसरतो. शिकारींसाठी, वृक्षतोडीसाठी, वाहतुकीसाठी इत्यादी वापर या घाटवाटांचा होता. शिकार करताना पठारांवर जाण्याच्या वाटा, त्या माध्यमातून शिकारी विविध प्रकारच्या केल्या जातात, त्याचा तोटा आहे. विविध प्रकारच्या वृक्षांची तोड करून त्याची वाहतूक त्या माध्यमातून, त्या घाटवाटांच्या माध्यमातून केली जाते. हा निश्चितच हा घाटवाटांचा आपल्याला तोटा आहे.
अपघात घडून नुकसान होते. म्हणजे मी सांगितलं माझ्याकडे नुकसान काय आहे, तोटा काय आहे. घाटवाटा करत असताना विविध प्रकारचे सर्पदंश होणे वगैरे, अपघात घडणे हा एक तोटाच आहे त्या माध्यमातून. त्याच्यानंतर सर्पदंश प्राणी आणि यांच्यावर हल्ले जास्त प्रमाणात होतात. म्हणजे प्राण्यांवर शिकारीचं मागाशी मी सांगितलं की ह्या घाटवाटा करत असताना आपल्याला ह्या माध्यमातून तोटे सहन करावे लागतात. मी आता मुद्दा येईल, घाटवाटा भटकंती करत असताना सोबत काय असावे व आपला परिधान कसा असावा, पोशाख कसा असावा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? कारण मी आत्तापर्यंत कमेंटकडे लक्ष दिलेलं नाही. घाटवाटा भटकंती करत असताना सोबत काय असावे व परिधान कसा असावा. परिधान म्हणजे थोडक्यात आपली डेली कपडे असावेत, एकदम शरीराला चिपकणारी कपडे नसावीत, जेणेकरून तुम्ही थोडंसं जर चाललात तर पूर्ण अंगामधून घाम वाईल, असं काय व्हायला नको. तर परिधान डेली कपडे स्वरूपात असावेत. पायामध्ये चांगल्या प्रकारचा शूज असावा, तो उघडलेला नसावा. त्याचं पूर्ण सोल उघडलेलं आहे आणि तुम्ही ट्रेकला चाललात तर घसरून पाडण्याचे जास्त चान्सेस असतात, तर चांगल्या प्रकारचा शूज असावा. घाटवाटा कोणत्या ऋतूत करत आहोत याचं भान आपल्याकडं असावं आणि त्यानुसार आपल्यासोबत कपडे, आपल्याला ज्या गरजा आहेत त्यानुसार आपल्यासोबत त्या असाव्यात. पाणी वगैरे तो भाग पुढे सांगेलच मी. त्याच्यानंतर घाटवाटा करत असताना तुमच्याकडं 2 महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात. एक, पाण्याची बॉटल कमी असली तरी चालेल. फर्स्ट एड किट व स्नेक बाईट किट आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. कोणता प्रसंग कधी ओढवेल सांगता येणे अशक्य आहे. पाणी मुबलक प्रमाणात असावे. घाटवाटा करत असताना आपल्याला पाण्याच्या जागा माहीत जर असतील तर कमी प्रमाणात पाणी जर तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल. तर हेही आपल्याबरोबर माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो आहे आपल्याला सोबत कपडे किती घ्यायची ती व्यवस्था आपल्यासोबत आपण करणं खूप गरजेचं आहे. सोबत माहितगार गाईड असावा. मी तुम्हाला हा एक प्रसंग, वेळ नाही आपल्याकडे, 5 मिनिट राहिलेत, मी हा प्रसंग आता तुम्हाला सांगत नाही. जुन्नरच्या घाटवाटा मला तुम्हाला पुन्हा परत सांगायच्यात. त्याच्यानंतर सोबत आपल्या नकाशा असावेत व त्याचे वाचन करता आले पाहिजेत. मागाशी मी सांगितलेलेच आहेत. त्याबाबत आपल्याला माहिती पाहिजे की मला नकाशाचं वाचन करता येते का. कदाचित एखाद्याला माहीत नसेल. घाटवाटा करताना नेहमी खाली एखाद्या ठिकाणी बसून आपण थोडक्यात सगळ्यांसमोर चर्चा करून का घाटवाटेचं हे मॅप आहे, यामध्ये काय काय शिखरं कुठं दाखवलीत, वाट कशी दाखवली, आपल्याला जर अडचण आली, मला माहिती आहे पण तुम्हाला माहीत नाही, माझा जर एखाद्या वेळेला ॲक्सिडेंट जर झाला तर कदाचित तुमच्यातील व्यक्तींना माहीत व्हावं म्हणून 5 मिनिटाचं ब्रीफिंग त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, घाटवाटा करत असताना ब्रीफिंगच्या दरम्यान आपण हेही सांगणं गरजेचं आहे की आरडाओरडा करू नये, कोणत्या पक्ष प्राण्यांना इजा होऊ नये, त्याच्यानंतर कोणत्या प्रकारच्या वनस्पतींचा ऱ्हास होऊ नये हे आपल्याला माहिती आहे. ब्रीफिंग करत असताना अवघड जागांचा उल्लेख त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. अशा ठिकाणी अवघड जागा आहे, या ठिकाणी सिंगल व्यक्ती जाणं गरजेचं आहे. एक व्यक्ती वर चढेल याचं मार्गदर्शन आपल्याकडे होणं गरजेचं आहे. ब्रीफिंगमध्येच कदाचित आपल्याकडे मोटोरोला सेटचा जर वापर होत असेल तर कदाचित याचाही वापर चांगल्या प्रकारे आपल्या माध्यमातून केला जावा, यासाठी तेही असणं खूप गरजेचं आहे. हे सोबत घ्यायचे आपल्याला संपूर्ण. रात्री चालताना आपल्याकडं रात्री चालण्याचा अनुभव आपल्याला पाहिजे. अंधारामध्ये कसं चालता येईल, कदाचित लाईटीच गेल्या, आपल्या बॅटऱ्याच तुटल्या तर आपल्याला चालता येईल का, त्यानंतर आपल्याला काय करता येईल याचे अनुभव आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. पक्षी प्राणी यांच्या आवाजाचे थोडेफार नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. जर पक्षी प्राण्यांची जर माहिती तुम्हाला जर नसेल, एखाद्या प्राण्याचा आवाज येतोय परंतु तो प्राणी कोणता हे जर तुम्हाला ओळखता आलं नाही, कदाचित उद्या पुढे जाऊन तुम्हाला अपघात होण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसला, बिबट्याचा आवाज जोरात येतोय, एखादा रानडुकर आहे, रानडुकराचा आवाज जर तुम्हाला माहीत नसेल तर ही घाटवाटा करताना ही माहिती खूप गरजेची. अरे ह्या परिसरामध्ये शांत बसल्यावर बिबट्याचा आवाज येतोय, डुकरांचा आवाज येतोय, हे हेरणं खूप गरजेचं आहे. घाटवाटा करताना रात्रीच्या वेळेस एका जागेवर निवांत बसायचं आणि प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज ऐकून घ्यायचे. ह्या माध्यमातून तुम्हाला कळते की आपल्याजवळ कोणते प्राणी फिरतात, हिंस्र आहेत की वेगळ्या प्रकारचे आहेत हे सुद्धा तुम्हाला समजते. हे एक नॉलेज आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. टॉर्च सोबत असावी, टेंट सोबत असावी. मी जर एखाद्या घाटवाटा करत असताना मला एका ठिकाणी जर हल्ट करायचं असेल, थांबायचं असेल, राहायचं असेल तर त्यावेळेस माझ्याकडं टेंट असणं गरजेचं आहे. जर माझ्याकडं टेंट नसेल तर स्वतः सोबत एखादी कुदळ, एखादं खोरं छोटं असणं खूप गरजेचं आहे. हा मुद्दा मला वाटतं आजपर्यंत कुणी मांडलेला नाही. हा मुद्दा मी मांडतोय, आज नव्याने मुद्दा मांडतोय. का ज्या वेळेस आम्हाला आर्मीमध्ये असताना उघड्यावर राहायची पाळी यायची राजस्थानाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी ट्रेनिंगमध्ये, तर आम्ही ज्या ठिकाणी झोपतोय त्याच्या चारही बाजूनी खड्डा खोदला जायचा. चारही बाजूनी खड्डा खोदायचा. कशासाठी? 1.5 बाय 1.5चा खड्डा खोदला जायचा आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये झोपलं जायचं.
हे आहे, याला म्हणतात स्नेक ट्रेंच. का कोणत्याही प्रकारचा साप ह्या खड्ड्याला पार करून तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जर असेल तर तो खड्ड्यामध्ये पडतो, वर येत नाही. तर हे आपल्याकडे स्वतःजवळ जर खोरं आणि कुदळ असेल छोटीशी, तर हे ट्रेंच करून घ्या. जर तुमच्याकडे टेंट राहण्याची सुविधा जर नसेल, लेणी वगैरे नसेल आणि तुम्हाला असंच जंगलामध्ये राहायचं, तर यावेळेस हे केलं जाऊ शकतं. अजून एक गोष्ट सांगायची, ज्यावेळेस तुम्ही जंगलामध्ये शौचालयाला जाता, हा सांगण्याचा मुद्दा नाही तरीही मी तुम्हाला सांगतो, ओपन शौचालय तुम्ही करता, ओपन शौचालय अजिबात करू नका. निसर्ग डिस्टर्ब करण्याचं काम करू नका. एखादा खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्ही संडास करा आणि तो गाडून टाका. कारण हे जे प्राणी आहेत हे आपल्या वासाने जवळ येतात. आपल्या अंगावर असणारे वास असतील, मधमाशांचा बघा हल्ला या माध्यमातून होते. तुम्ही विविध प्रकारचे अत्तर फॅशन वगैरे मारून जाता, तोंडाला पता नाही काय काय फासून जाता आणि अशा वेळेस मध हल्ल्याचे त्या वासाने तुमच्यावर हल्ले होतात. अशा बरेचसे किस्से या माध्यमातून पाहायला मिळालेत. तर हे प्रसंग आपण आपल्यावर ओढून घेतोय. काही गरज नाही, बगल स्प्रेन कोणता स्प्रे माहीत नाही, लोक काय काय वापरतात. हे घाटवाटा करत असताना आपल्याला गरज नाही या गोष्टीची. आपण कोणत्या प्रकारच्या निसर्गातील कोणत्याही जीवाला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी आपण घाटवाटा करताना निश्चित घेणं गरजेचं आहे. ट्रेकिंग किट साहित्य आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. प्राथमोपचार जाणकार माणसं पाहिजेत. प्राथमोपचार जर एखाद्याला करण्याची आवश्यकता पडली तर आपल्याला आपल्यासोबत जाणकार व्यक्ती असणे खूप गरजेचं आहे. हा संपूर्ण उहापोह करताना, माहिती सांगत असताना मी काही घाटवाटांचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. महाराष्ट्रातील काय असतील, पुणे जिल्ह्यातील काय असतील, इतरत्र कोल्हापूर वगैरे साईडच्या कुठल्या घाटवाटा आहेत, थोडक्यात मी थोडंसं माहिती देण्याचा एक प्रयत्न करतो आहे. नांदड घाटे अकोल्यामधला, अंधारबनचा घाटे पिंपरी गावचा, जिथून मी फक्त उल्लेख करतो की ते जी घाटमाथ्यावरली गाव आहेत त्यांचा उल्लेख करतो आहे. वाघजाई किंवा सवष्णा घाटे तैलबायला गावे, गोप्या घाटे कळंबे गाव, मडे घाटे उपांड्या घाटे केळद गावचा, शेवते घाटे कुसूर किळद गावचा, वाजंत्री घाटे भीमाशंकर जो खाली आपल्याला घेऊन जातो आहे, ठिपठिपक्या घाटे दाबसऱ्याचा वेल्ल्याचा घाटे तो, लिंग्या घाटे उंबर्डी घाट त्याचंच नाव आहे, धामणव्हाळ गावे, कुंभे घाटे घोळगावच्या तिथला, मुडागडची पाच आणि त्यालाच म्हणतात कजिरडे घाट, ही पडसाली कोल्हापूरमधली घाटवाट आहे. ढवळे घाटे जोर महाबळेश्वर या ठिकाणचं आहे. आणि औपे घाट आपल्याला इथं जवळच आंबेगावमधला पाहायला मिळते. आणि ह्याच घाटवाटेला संलग्न जुन्नर तालुक्यातील जवळपास 7 ते 8 9 घाटवाटा आहेत. ह्या घाटवाटांचा मी थोडक्यात तुम्हाला आढावा देतो आहे. मी घाटवाटेची माहिती सांगणार नाही कारण या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये याचा वापर दुरुपयोग होऊ नये आणि ह्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा आजार वर येऊ नये किंवा कोणत्या घरामध्ये जाऊन ते कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. या माध्यमातून हा कोरोनाजन्य परिस्थिती संपल्यानंतर मी पुन्हा काळे साहेबांना विनंती करेल, जे सतीश काळे साहेब आहेत आपले जे अध्यक्ष आहेत, की मी ह्या घाटवाटेची माहिती त्यावेळेस निश्चितच देईल आणि माझे अनुभवही त्या माध्यमातून मी निश्चितच शेअर करेल. परंतु या घाटवाटा करत असताना ज्या आपल्या जबाबदार आहेत ते सांगणं खूप गरजेचं होतं. म्हणून कदाचित जे काही लाईव्हच्या माध्यमातून आता तुम्ही पाहतात तुमची निराशा होणार आहे, मला माहिती आहे की या घाटवाटांची माहिती ऐकण्यासाठी तुम्ही निश्चितच आला असाल. परंतु घाटवाटा करत असताना त्याचं नॉलेज आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, ते पहिलं देणं खूप गरजेचं आहे, का जेणेकरून भविष्यामध्ये आपल्यावर कोणत्या प्रकारचा प्रसंग ओढवणार नाही. परिपूर्ण अशी माहिती घेऊन, परिपूर्ण असं तुमच्याकडं साधनसामग्री घेऊन तुम्ही या घाटवाटा करा. निश्चितच आनंदाची ह्या घाटवाटांची दारं तुमच्यासाठी उघडली जातील. जुन्नर तालुक्यातील घाटवाटा सांगतोय, खिरेश्वरची घाटे 2 प्रकारचे, एक टोलार खिंडे आणि एक जुन्नर दरवाजा आहे. हे दोन्ही घाटवाटा, एक आपल्याला टोलार खिंडीतून बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडून घेऊन जाते आणि दुसरी जी घाटवाट आहे ही जुन्नर दरवाजातून बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडून आपल्याला घेऊन जाते. दक्षिणेकडील जी घाटवाट आहे जुन्नर दरवाजा मार्गे, ही घाटवाट आपल्याला अगदी तारामती शिखरावरून खाली कोकण कड्यापर्यंत घेऊन जाते. अगदी शिखरावरून जायचं आहे, अगदी सोपी घाटे. आणि त्यानंतर आपण खाली उतरू कोकण कड्यावर आणि कोकण कड्यानंतर आपण असणारं हरिश्चंद्राचं मंदिराचे दर्शन तिथले असणाऱ्या लेण्या आहेत ह्या पाहून आपण पुन्हा वापस टोलार खिंड मार्गे येऊ शकतो. अतिशय अशी महत्त्वाची ही घाटवाट आहे. जर करायची असेल, ताकद असेल, पायामध्ये चालण्याची क्षमता असेल तर निश्चितच ह्या घाटवाटेचा थरार आणि अनुभव एकदा आपण निश्चित घ्यावा. याच्यातला मला प्रसंग सांगायचा होता, मी प्रसंग काही सांगित नाही. त्याच्यानंतर दुसरी जी वाट आहे माळशेज घाटातील जुनी पुरातन घाटवाटे, कदाचित तुम्ही MTDC पाहिली असेल. MTDCच्या खालीच जो कडा आहे या कड्यातून ही पुराणी घाटवाटे, ऐतिहासिक घाटवाटे, याच्यामध्ये गणपती पाहायला मिळतोय, याच्यामध्ये पायरी मार्ग पाहायला मिळतोय, याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. थिदिबीपासून ही घाटवाट वर येते आणि ही घाटवाटी ते संपत नाही.
माळशेज नावाचा इंग्रज अधिकारी आला आणि त्यांनी त्या माळशेज घाटाला माळशेज घाट नावून दिलं. त्याच्या आधीपासूनची ही वाट आहे. जे पुरातन ऐतिहासिक नावे या माळशेज नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या माळशेज घाटाचा मार्ग शोधला आणि ऐतिहासिक पुरातन मार्गाची अख्खी वाट लावून टाकली. निश्चितच आपण ह्या घाटवाटेचा वापर एकदा निश्चित थिदबी वरून प्रवास अगदी तळेरांपर्यंत करा. म्हणजे ती जी घाटवाट आहे ती बोगद्याच्या तिथून जो पहिला जो धबधबा आहे जुन्नरकडून आपण ज्यावेळेस कल्याणकडे जातो त्या बोगद्यापासून वर चढायचे. पहिलाच फर्स्टचा कॉर्नर सी कॉर्नर तिथून वर चढायचे आणि ती वाट पुढं पुढे जाऊन मिळते. आपण खाली लिहिले शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड. ह्या खिंडीतून ही वाट आपल्याला तळेरानचा जो असणारा वरला भाग आहे वनदेव डोंगर आहे. वनदेव डोंगराच्या दक्षिणेकडून आपल्याला अस्वलदराने उतरण्याचा मार्गे ही घाटवाट आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. पहिली ही घाटवाट जोडली जाते जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या शिंदोळा किल्ल्याला. त्यानंतर ही घाटवाट निमगिरी किल्ला आणि हडसर मार्गाला जोडली जाते. त्यानंतर जर तळेरानवरून जर तुम्ही वर चढलात तर तळेरानच्या अस्वलदराने ज्यावेळेस खाली उतराल चिंचेच्या वाडीमधून तर आपल्याला ही घाटवाट जीवदन किल्ल्याला जोडते आणि पुन्हा आपल्याला ह्या घाटवाटेचा वापर करून खाली उतरता येते. कुठून? नाणेघाटमधून उतरता येते. म्हणजे असा मोठा ट्रेक जर तुम्हाला करायचा असेल तर हा एक तुम्ही चांगल्या प्रकारचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर माळशेज घाट मी तुम्हाला सांगितला. आता माळशेज घाटाचं तर सांगितलंच तुम्हाला. भोरदाऱ्या तळेरानच्या तिथल्या असणारी दांडाची जी वाडी आहे दांडाच्या वाडीतून आपल्याला हा मार्ग डायरेक्ट खाली आपल्याला पूर्ण घाट उतरून घेऊन जातो. आता तो मार्ग कुठून कसा आहे हे मी तुम्हाला सांगत नाही. दुसरा आहे भोरांड्याचं दार. नाणेघाटच्या जवळच दक्षिणेला एक भोरांड्याचा दार, उत्तरेला एक भोरांड्याचं दार आहे अगदी जवळच एक अर्धा किलोमीटर अंतरावर. भोरांड्याच्या दाराचा जो प्रवास होतो तो जास्त करून भैरवगड मोरीशीचा जो भैरवगड आहे ह्या भैरवगड ट्रेकसाठी जुन्नर तालुक्यातून जर जायचं असेल तर या भोरांड्याच्या दाराचा वापर केला जायचा. ऐतिहासिक वारसा त्याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या वगैरे आपल्याला काही फुल प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात त्या गाडलेल्या अवस्थेत आणि त्या करणं खूप गरजेचं आहे जर ही घाटवाटा जर करायच्या असतील आणि जिवंत ठेवायच्या असतील तर. त्यानंतर ऐतिहासिक नाणेघाट हा संपूर्ण देशाला जोडणारा मार्ग. हे सांगायची काही आवश्यकता नाही. नाणेघाटविषयी बोलल तेवढं कमी. हा एक मार्ग आहे. त्याच्यानंतर नाणेघाटच्या दक्षिणेला आपल्याला दाऱ्याघाट एक पाहायला मिळते. अतिशय मोठा मार्ग आहे आणि नाणेघाट टू दारेघाट असा आमचा इकडनं या मार्गे ट्रेक होतो. 14 किलोमीटरचा ट्रेक आहे. दारेघाटही पण खूप आहे परंतु याच्यामध्ये खूप मोठमोठाले दगडी पडले आहेत. अवघड अशी वाट आहे परंतु चांगल्या प्रकारचा घाट आहे. आपण ह्याही मार्गाने अगदी आंबोलीत जाऊ शकता. आंबोलीतील धबधब्यांचं चांगल्या प्रकारचं दर्शन घेऊ शकता. घनदाट अशा जंगलातून ही पावलाट आहे आणि विशेष करून मोठमोठाले दगडी तुडवत आपल्याला ही घाटवाट करावी लागते. खूप प्रमाणामध्ये दमछाक होते. ज्यांना शक्य आहे ही पावलाट करणे त्यांनीच ही शक्यता करावी. त्याच्यानंतर नाणेघाट खुटादारा घाट. गणपती गडद लेण्या आहेत म्हणजे खुटादारा घाट आणि दाऱ्याघाट याच्यामध्ये गणपती गडद लेण्या आहेत. मुरबाड तालुक्यातील पळूस होनावळ्या गावाच्या डोंगरामध्ये ह्या जो आमचा आंबोलीचा डोंगर रांग आहे ह्या डोंगर रांगेमध्ये ढाकोबाच्या पश्चिमेला खाली तळाशी ह्या आपल्याला लेण्या पाहायला मिळतात आणि तिथूनच त्या लेण्यांच्या साईडनी एक वाट पुढे गेलेली आहे. अगदी मला 1-1.5 किलोमीटर अंतरावर हा खुटादारा घाट आहे. ती पण अवघड घाटवाट आहे. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये या घाटवाटेचा वापर करू नये का ही खूप अवघड घाटवाट आहे. त्याच्यानंतर त्रिगलधारा. जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यातील मधील हे त्रिगलधारा किंवा त्रिगुणधारा पण म्हणतात. तर ह्या वाटेचा सुद्धा वापर आपण करून ह्या माध्यमातून आपण आंबेगावला आणि जुन्नरला पण जोडले जातो. मी समारोपाच्या नजदीक येतोय. काही तुमच्या कमेंट्स असतील त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. जर कदाचित असेल तर ठीक. दिशाबद्दल एक माहिती विचारली. दिशांबद्दलची जर माहिती दिली तर खूप उपयोग पडेल किंवा पडते असं ते म्हटले. दिशांची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली की दिशा ओळखायच्या कशा त्याच्याबाबत मी सांगितलेलं आहे की तारेबोले. ताराबोले याचा अर्थ प्रत्येक तारा कधी उगवतो, कोणत्या मार्गाला उगवतो, कधी दिसतो, हा ताराबोला कार्यक्रम असतो. याच्यामध्ये आपण संपूर्ण नॉलेज ताऱ्यांचं जर घेतलं, तारामंडलाचं जर आपण नॉलेज जर घेतलं तर ह्या माध्यमातून आपल्याला निश्चितच रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस हे घाटमार्ग आपण करता यांचा वापर होतो. म्हणजे कोणती चांदणी कोणत्या मार्गाला उगवते, कोणता तारा कधी उगवतो हे तुम्हाला जर कळालं त्याच्यामध्ये तिकंडा असेल, बिच्चू असेल, बाज असेल, असे विविध सप्तऋषी असेल, ह्या प्रकारचं नॉलेज जर तुम्ही जर घेतलं तर ह्या घाटवाटांचा रात्रीच्या वेळेस तुम्हाला निश्चितच फायदा होते. तर दिशांबद्दलची जी माहिती आहे ह्या माध्यमातून आपण घेऊ शकता. मी त्याच नंतर सांगितलं शिवालयांची तुम्हाला
शिवालयाचं पाणी घातल्यानंतर पिंडीमधलं पाणी कोणत्या मार्गे पडतं, मस्जिदीचं मोठी जी भिंत आहे कोणत्या मार्गे असते, कोणत्या दिशेला असते, हे नॉलेज तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर झाडांचं सांगितलं, कोणत्या ठिकाणी झाडं हिरवी जास्त पानं दिसतात, हे संपूर्ण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की याचा फायदा तुम्हाला खूप होईल. मला वाटतं ही कमेंट्स विजय गुरव यांनी केली होती. छान प्रश्न केला होता. हां, मला वाटतं याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे प्रश्न आलेले नाहीत आणि खूप असा वेळ मी तुमचा या माध्यमातून आज घेतला आहे. या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये दुर्ग मावळा परिवाराकडून जे व्याख्यान निश्चितच चांगल्या प्रकारचं आयोजन केलं. मला माहीत नाही मी कसा बोललो आहे, कारण मी व्याख्याता नाही आहे. मला नेहमीच शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून ग्राउंडवर कामं कशी करायची आणि त्या माध्यमातून हा माझा काम चालू असतो. मी जे आपले काळे सर आहेत, सतीशजी काळे सर, त्यांचा ऋणी आहे. दुर्ग मावळा परिवारातील जेवढे सदस्य ह्या पेजवर आहेत या सगळ्यांचा मी ऋणी आहे. त्याच्यानंतर दुर्ग मावळा परिवारातील प्रत्येक सदस्याचा मी ऋणी आहे की आपण मला इथे या माध्यमातून बोलण्याची संधी दिलीत, व्यक्त करण्याची संधी दिलीत. माझ्या संपूर्ण शुभेच्छा माझ्या असणाऱ्या निसर्गरम्य जुन्नर तालुका पेजच्या माध्यमातून, सह्याद्री सौंदर्याचा जो माझा ग्रुप आहे ह्या माध्यमातून, माझी संस्था जी आहे शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्था ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं खूप मोठं काम करते. ह्या संस्थेच्या माध्यमातून यामधील असणारे माझे गुरु मिलिंद क्षीरसागर सर, त्याच्यानंतर विनायकजी खोत सर, त्याच्यानंतर विजू शेट कोल्हे आणि अजून एक माझा एक चांगल्या प्रकारचा सहकारी जो आहे, जो मला चांगल्या प्रकारचं या माध्यमातून मदत करतो आहे, तो म्हणजे आमचा जो असणारा विनायक साळुंके. पॉवरफुल नॉलेज असणारा हा मुलगा अचानक मला येता येता असा भेटला आणि कधी आमची मैत्री झाली माहीत नाही, परंतु ह्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम विनायक या माध्यमातून करतो आहे. मी सगळ्यांच्या माध्यमातून आपण मला व्यक्त होण्याची संधी दिली त्या माध्यमातून आपलं ऋण व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया. जर कदाचित पुन्हा जर संधी मिळाली तर अगदी संपूर्ण घाटवाटेच्या माहितीसह. आज फक्त तुम्हाला नॉलेज दिलं आहे, उद्या तुम्हाला घाटवाटेने चालताना कशी भटकंती करायची याचा निश्चितच स्वानुभवातून तुम्हाला एक अनुभव मी त्यावेळेस सांगेल अशी तुम्हाला अशी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जय शिवराय. शिवविचारांवर आपण चालूया आणि शिवविचार आपण मनामनात घेऊन जाऊया. हाच एक ध्यास यापुढे मी आपणा सगळ्यांनी घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.